या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। राज्यात नुकतेच विधानसभा निवडणूक पार पडल्या। त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांची पॉवर सर्वांना अनुभवास मिळाली। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या जिल्ह्याचा दौरा करत महिला कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत। त्यांच्या दौऱ्यात त्यांनी सिन्नरला भेट दिली असून त्यांचे तालुक्यात जंगी असे स्वागत करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचाराने प्रेरित अशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रतिगामी शक्तींना थांबवण्याची ताकद या विधानसभा निवडणुकीत एका 80 वर्षाच्या तरुणामध्ये अर्थात शरद पवारांमध्ये असल्याचे संपूर्ण राज्याने बघितले। अशा या नेत्याच्या पॉवरमधून महिलाही घडल्या असून 50% आरक्षण मिळालेल्या महाराष्ट्रात तेही कमी राहू नये यासाठी व नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसान पाहणी दौऱ्यात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर व जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांचे सिन्नर नगरीत भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले। शहरातील आडवा फाटा भागात विराजे ग्रुपचे संस्थापक माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे आपल्या कार्यालयात भव्य असे स्वागत केले। त्यानंतर सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात महिलांचा छोटा कार्यक्रम पार पडला। यावेळी त्यांचे स्वागत जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, कोंडाजी मामा आव्हाड, नामदेव कोतवाल, राजाराम मुरकुटे, सिन्नर तालुका महिला अध्यक्ष सुरेखा निरगुडे, शहराध्यक्षा मेघा दराडे यांसह इतर पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कोतवाल यांनी केले तर प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी केले। या महाराष्ट्राच्या रणरागिणी सावित्री, जिजाऊ आणि रमाईची लेक म्हणून ज्यांचा महाराष्ट्रामध्ये गौरव आणि आदराने उल्लेख होतो त्या आदरणीय रुपालीताई चाकणकर यांचं या सिन्नर नगरीत आगमन झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध अंगीकृत सेलच्या वतीने, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने मी रुपालीताईंचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि रुपालीताईंना या ठिकाणी मी आश्वासित करू इच्छितो की ताई, सिन्नर शहराचा हा नियोजित कार्यक्रम 3 वाजेला या ठिकाणी आपण ठेवलेला होता, परंतु दुर्दैवाने तुमचा बाकीच्या ठिकाणचा कार्यक्रम या ठिकाणी थोडासा लांबत गेल्यामुळे सिन्नरला येण्यास आपल्याला विलंब झाला आणि त्यामुळे अनेक आमच्या महिला भगिनींचा, कार्यकर्त्यांचा या ठिकाणी 3-3:30 वाजेपासून आपली प्रतीक्षा करत होते। परंतु प्रातिनिधिक स्वरूपात का होईना या ठिकाणी सगळ्या फ्रंटल सेलच्या प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर आपण सर्वजण खूप वेळापासून या ठिकाणी आपण ताईंची वाट बघत होतो। ताई, खरं तर आपला दौरा सुरू झाला काल परवा रणताईंनी मला सांगितलं का ताई सिन्नरला येणार आहे। खरं तर 12चा दौरा आम्हाला अगोदर दिला होता आणि मग त्या निर्णय तिकडचं करण्यापेक्षा उद्या करू आणि पुढे त्यांना तसंच पुढे जायचे आणि म्हणून आजची तारीख या ठिकाणी घेतली, दिलेलं वेळ त्याच्यापेक्षा लेट झालं। खरं तर आपल्या दौऱ्याचं स्वरूप आम्हाला कळलं नाही। महिला मेळावा घ्यायचा होता तर नुसतं पदाधिकाऱ्यांना बोलवायचं आणि म्हणून केवळ महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्या पदाधिकारी त्यांना आणि आमच्या नगरपालिकेच्या शहरामध्ये राहणाऱ्या पदाधिकारी यांनाच या ठिकाणी आम्ही खरं तर बोलवलं आणि या निमित्तानं आमच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी आपली ओळख होईल, आपली त्या निमित्ताने भेट होईल म्हणून मी आमच्या या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना निमंत्रण, तुम्ही पण मार्केट सेलरला या, त्या ठिकाणी ताई येणार। ताई, नुकत्याच या ठिकाणी निवडणुका पण पार पडल्या। खरं तर आम्ही सर्व माणिकराव कोकाटे यांच्या टीममध्ये, माणिकराव कोकाटेच्या पक्षात गेले त्या पक्षामध्ये आम्ही सगळे निघत। मधल्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या मागच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीच्या मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार या तालुक्यामध्ये उभे पण केले होते, त्याच्यामध्ये सर्वच उमेदवार पराभूत झाले। खरं तर तुम्हाला सांगायला पाहिजे सिन्नरच्या पंचायत समितीत राष्ट्रवादीचा एकही सदस्य नाही, जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या तालुक्यातला एकही सदस्य नाही
नगरपालिकेत राष्ट्रवादीचा एकही सदस्य नाही, मार्केट कमिटीला पण नाही. अशा परिस्थितीत पक्षाची जी अवस्था तालुक्यामध्ये जी होती ती तशी खूपच वाईट होती असं म्हटलं तर काय वावलं नाही. कारण या तालुक्यातलं राजकारण 2 गटामध्ये वाढलं आणि आम्ही माणिकरावांच्या बरोबरच खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करत होतो. योगायोगाने या राज्यामध्ये पुन्हा एकदा आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या निवडणुका सुरू झाल्या आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय माणिकरावजी कोकाटे यांना पुन्हा आपण राष्ट्रवादी पक्षामध्ये घेतलं. त्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी देखील आपण माणिकरावांना दिली आणि राष्ट्रवादी पक्षात तालुक्याला आणि मग आता आपले खूपच सदस्य म्हणजे नगरपालिकेचे सदस्य आहेत ते पण सर्व राष्ट्रवादीमध्ये, जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे, पंचायत समितीचे सदस्य राष्ट्रवादीकडे, सगळ्यांचा प्रवेश आपल्या पक्षात झाला. आज मात्र आपल्या पक्षाचे सर्व सदस्य त्या 3-4 संस्थांमध्ये मार्केटमध्ये देखील सत्ता निश्चित ही राष्ट्रवादी पक्षाची आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. महिलांच्या वतीने शहराध्यक्षा मेघा दराडे यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाबाबत आपले अनुभव सांगितले. माननीय सौ रुपालीताई चाकणकर या प्रदेशाध्यक्ष तसेच जिल्हा अध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे यांची आपल्या सिन्नर नगरीत त्यांनी आलेले आहेत. त्यांच्या आपल्या सर्वांच्या वतीने तर मी पहिले त्यांचे स्वागत करते आणि मी माझा अनुभव सांगते. मी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यावेळेस मी 2 वर्ष कुठलंही पद नसताना मी प्रेरणाताईंच्या अध्यक्षतेखाली आणि नेतृत्वाखाली काम केलं. त्यांनी जसं सांगितलं मला खूप सगळे बोलायचे, नातेवाईक म्हणायचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काय तू तिकडनं ये. आता पण जेव्हा इलेक्शन लागलं तेव्हा पण खूप फोन यायचे की तू शिवसेनेत ये, तुला काय पाहिजे सगळे. पण मी सगळं एकच ध्येय ठरवलं. ताईंनी मला एकच सांगितलं की आणि खरी ओळख तर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रेरणाताईंमुळेच मला सिन्नर शहरात झाली. मला पक्ष म्हणजे एवढा अनुभव नव्हता आणि मी कधी राजकारण पण केलं नाही. पण मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले ते प्रेरणाताईंमुळे मी आज शहराध्यक्ष पण आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करते. आणि महिलांचं पण त्यांनी खूप चांगलं संघटन पण केलेलं आहे सिन्नर शहरामध्ये. म्हणजे आपला काही नसताना इथे कोणी नगरसेवक नाही, नगरपालिकेत कुठेही सत्ता नसताना राष्ट्रवादी काँग्रेसची नेहमी पेपरला फोटो राहायची, तहसीलमध्ये निवडून द्यायला महिलांचं नेहमी आघाडी राहायची, आंदोलन करायला तिथे. मी एवढं सांगू इच्छिते की जसं प्रेरणा सगळ्यांना प्रेरणा दिली, आता तुम्ही तर खूप धडाडीच्या आणि तुम्ही आल्यानंतर तर आपल्याला कधी काँग्रेस पक्षाचे कोकाटे साहेब आमदार पण झाले आणि तुम्ही इथून पुढे आम्हाला सर्व महिलांना असंच प्रेरणा देत राहा. प्रेरणाताई सांगा आणि आम्हाला सांभाळून घ्या, काही चुकलं तर सांगा. सगळ्यांच्या वतीने सर्व महिलांच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आणि महिलांचं मी पण खूप आभार मानते की माझ्या महिला सिन्नर शहरातल्या 3:30 वाजेपासून तुमच्या वाट बघत होत्या. त्या उठून जायच्या आणि परत खाली जायची, नाही ताई येतात ते विचारायच्या कधी थांबा स्वयंपाक ठीक आहे येतात ते. आणि त्या खूप यांनी आलेल्या आशेने की तुम्हाला बघण्यासाठी आणि म्हटलं परत कधी योग येणार आहे की ताई सिन्नर शहरात येतील, त्यामुळे त्या थांबल्या.